नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. संपूर्ण आजचा, दिवसाचा, उद्याचा आणि 1-2 दिवसाचा हवामान अंदाज पाहूया. मान्सूनची काय अपडेट आहे तेही पाहूया. आता सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर दक्षिण हिंद महासागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र झाले तयार आणि तिथे चक्राकार स्थिती झालेली आहे. चक्राकार स्थितीमुळे वाऱ्यांचा वेगसुद्धा बऱ्यापैकी वाढलेला आहे आणि हेच मान्सून वारेसुद्धा यात निर्माण आहेत. मान्सूनची परिस्थितीसुद्धा यातमध्ये अनुकूल होताना दिसत आहे आणि मान्सूनची वारेसुद्धा हेच मान्सूनची वारे आता सध्या सुरू आहेत. वारे वेगवान आहेत. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये ते पोचलेले आहेत. सध्या ते स्थिती पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या पूर्व भागात भुवनेश्वर ह्या साईडला एक म्हणजे पावसाचा ढग दिसतोय तीव्र आणि महाराष्ट्रामध्ये क्वचित तुरळक ढगाळ परिस्थिती दिसते. छत्रपती संभाजीनगर, नांदेड परिसरात आणि इकडे सोलापूर साईडला थोडीशी ढगाळ परिस्थिती दिसत आहे. सोलापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या मध्ये. इकडे कर्नाटक साईडला, हैदराबाद साईडला, बಳ್ಳारी, नंद्याळ, चेन्नई साईडला, नेल्लोर वगैरे, विजयवाडा ह्या साईडला पावसाचे हलकेसे ढग सॅटेलाईट मॉडेल दाखवत आहे. आणि अरबी समुद्रात पाहायला गेलं तर काहीसे हलकेसे व काहीसे भारी ढग समुद्रामध्ये आहेत आणि केरळ साईडला थोडेसे पावसाचे ढग येताना दिसत आहेत. रात्रीतून जर अंदाज पाहायला गेला पावसाचा तर केरळ साईड, मंगळूर वगैरे आहे, कोइंबतूर, मंगळूर ह्या साईडलाच पाऊस झाला तर होण्याची शक्यता आणि खाली चेन्नई साईडला, बेंगालूरला पाऊस होण्याची रात्रीतून शक्यता जास्त वाटत आहे. महाराष्ट्रात कुठली शक्यता नाही आहे. तापमानाचा विचार करायला गेला तर नागपूर म्हणजे जळगाव धरून पूर्व महाराष्ट्रामध्ये 31-29 प्लस तापमान आहे. पश्चिम 24-25 सेल्सिअस आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 23-24 सेल्सिअस तापमान आहे. त्यामुळं मोसमी वाऱ्यामुळं हवा म्हणजे पश्चिमेकडून थंड हवा सुरू झालेली आहे. एकंदरीत पाहता मान्सून वारे तर सर्व भागात पोचलेले आहेत. लवकरच आता पाऊस होण्याची शक्यतासुद्धा अशा धरायची आहे. का तर पाऊस होण्याची शक्यता लवकरच आहे. मॉडेल दर्शवतोय तसं. तोही अंदाज पाहूया. तो पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी ऑल बटनावर क्लिक करा. दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर 40 प्लस तापमान महाराष्ट्राच्या पूर्व बाजूस आहे, कर्नाटकच्या पूर्व बाजूस 40 प्लस आहे आणि पश्चिम बाजूस 36 प्लस तापमान आहे. जळगाव साईडला सुद्धा 40-42 प्लस, 43 प्लस नागपूर साईडला, चंद्रपूर साईडला आहे. तापमानसुद्धा बऱ्यापैकी चांगला आहे. उष्ण तापमान उद्याही उष्णता आहे. उद्याचा पावसाचा अंदाज पाहायला गेला तर केरळ साईडला पावसाचा अंदाज दिसतोय. मंगळूर, कोइंबतूर ह्या पट्ट्यातच पावसाचा अंदाज दिसत आहे. बेंगालूर, वेल्लोर, चेन्नई या परिसरात हलकाच पावसाचा अंदाज दिसत आहे. एकंदरीत महाराष्ट्रात कोणताही पावसाचा अंदाज उद्या नाही. या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर शिर्शी, कुंडापुरा, दावणगिरी, हुबळी या पट्ट्यात कर्नाटक व खाली कर्नाटकच्या दक्षिण साईडला पावसाची शक्यता दाखवत आहे 24 तासामध्ये. केरळच्या साईडला मंगळूर, कन्नूर, काझीकोट ह्या साईडला सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे. उद्या 2 दिवसात किंवा 24 तासात. बेंगळूर, चेन्नई परिसरात सुद्धा पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाची आहे. त्यावेळेस इकडे मुंबई, नाशिकला झाला तर तुरळक पाऊस, हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात कोणत्याही पावसाची शक्यता मॉडेल दर्शवत नाही. मोठ्या पावसाची काय आता सध्या परिस्थिती नाही आहे. तरीसुद्धा एक 4-5 दिवसांनी एकंदरीत 72 तासाच्या पुढे पावसात प्रगती होताना दिसत आहे. केरळ ते चेन्नई परिसरात मुसळधार चांगला पाऊस पडेल असं हे मॉडेल दर्शवत आहे आणि कर्नाटकच्या दक्षिण भागातून पावसाचा जोर अधिक आहे आणि कर्नाटक भागातसुद्धा बऱ्यापैकी मध्यम पावसाचा जोर असेल 72 तासामध्ये आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक बाँड्री लगत पावसाची शक्यता बनत चालली आहे. म्हणजे हळूहळू मान्सूनपूर्व म्हणजे मान्सूनचे पाऊस समजा किंवा वळीव पाऊस समजा, पण मान्सूनसारखे ढग निघून पावसाची शक्यता बनत जाणार आहे त्या 72 तासाच्या पुढे
असं हे मॉडेल दर्शवत आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.